सोलापूरच्या गजबजलेल्या महावीर चौकात नेहमीसारखी धावपळ सुरू होती, पण त्याच गर्दीच्या आड एका लोकप्रतिनिधीच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा कट शिजत होता। दोन संशयित चेहरे हळूहळू एका गाडीच्या दिशेने सरकतात आणि चालकाच्या कानात एक अशी सनसनाटी ऑफर देतात ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवून दिली आहे। थेट आमदारालाच संपवण्याची सुपारी, तीही त्याच्याच विश्वासू गाडी चालकाला। पण या मागचा सूत्रधार कोण? या धक्कादायक घटनेमागचं भीषण सत्य काय आहे आणि सोलापूरच्या रस्त्यावर त्या संध्याकाळी नक्की काय घडलं, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। ही खळबळजनक घटना घडते सोलापुरातील महावीर चौक परिसरात। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं कुटुंब खरेदीसाठी सोलापुरात आलं होतं आणि त्यांचे वाहन चालक आनंद सुरवसे हे गाडीजवळ थांबलेले होते। सर्व काही सुरळीत असतानाच श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी नावाचे दोन संशयित त्या गाडीजवळ येतात। त्यांनी आजूबाजूला नजर फिरवून चालकाला थेट पैशाचं आमिष दाखवलं आणि म्हणाले, तुझ्या आमदार दादाला गोळ्या घाल, तुला जितके पैसे हवे तितके आम्ही देतो, पुढचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ। आपल्याच आमदाराच्या हत्येची दिलेली ही थेट ऑफर ऐकून चालक आनंद सुरवसे क्षणभरही न घाबरता अत्यंत धैर्याने या दोघांना जाब विचारू लागतात। मात्र चालकाने अजिबात वेळ न दवडता थेट सदर बाजार पोलीस ठाणे गाठून या धक्कादायक प्रकाराची तक्रार नोंदवली आहे। आता सोलापूर पोलिसांकडून या प्रकाराचा वेगाने तपास सुरू आहे, पण खरा सस्पेन्स तर इथेच सुरू होतो। हा प्रकार केवळ पैशांचा आमिष दाखवून दिलेली साधी धमकी होती की त्यामागे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हत्येचा खरोखरच एखादा मोठा कट रचला जात होता का? या संशयितांच्या मागे नेमका कोणाचा अदृश्य हात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत। या गंभीर घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।